इन्फ्रास्ट्रक्चर हे मूळ असलेलं 75 वर्षाच्या लोकशाहीमध्ये स्वतंत्र जर इन्फ्रास्ट्रक्चरला जर सगळ्यात जास्त कमी वेगामध्ये जर विकसित असलेल्या महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती जर कोणी केली असेल तर या महायुतीने केलेली आहे अध्यक्ष महोदय. परंतु हे गोष्टी मात्र चिंतनाची आहे. हे सर्व होत असताना ऊस डोंगा पण रस नाही डोंगा का मुलं वरच्या रंगाचं काय जे उच्च शिक्षित अधिकारी आहेत साहेब, आमच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या काही महत्वाच्या असलेल्या जुन्या असलेल्या सर्वांचं हे अधिकारी सर्व ऐकतात, पण मात्र आमच्या जे काही सत्तातले आमदार आहेत त्यांना म्हणावं तितका सन्मान देत नाही, त्यांची कामं ते करत नाहीत. वेळोवेळी आम्हाला अनेक वेळेला या सगळ्या गोष्टींचा संघर्ष करावा लागतो. साहेब, माझी विनंती आहे, आदरणीय शिंदे साहेब इथं बसले आहेत साहेब, अधिकाऱ्यांना एक शिस्त लावली पाहिजे. सर्वसामान्य आमदारांना त्यांनी व्हॅल्यू दिला पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. ते फार एक 7-8-10 क्रीम असलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व असलेल्या जवळच्या सहकार्याचं आणि आपलं सर्वांचं ते असे काय उभे राहतात जसं काय ते तुम्ही सांगायचे खोटे ते पळायचे खोटे असे काय वागतात. पण आमदारांना मात्र त्या पद्धतीचा व्हॅल्यू मिळत नाही, तो मिळाला पाहिजे. आज गावागावामध्ये अडचणी काय, आम्ही ग्रामीणचे आमदार आहेत, परिस्थिती अतिशय बिकट आहे साहेब. 5 कोटीमध्ये काय परवडतं आमदारांना? या 5 कोटीची काय व्हॅल्यू आताच्या आमदार फंडाची? माझी विनंती राहील सभागृहामध्ये, तुम्ही क्रांतिकारी मुख्यमंत्री म्हणून, डॅशिंग मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम केलंय, यशस्वी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम केलंय साहेब. माझी विनंती आहे, आपण अशा पद्धती करा, 25 कोटी रुपये प्रत्येक आमदाराला मिळाले पाहिजे असा क्रांतिकारी निर्णय करा. काय परिस्थिती आहे साहेब, 136 किलोमीटरचा मतदारसंघ आहे, 136 किलोमीटरचा मतदारसंघ जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आम्ही काम करतो. आमची परिस्थिती बिकट आहे, लोक आमच्याकडे पाहतात, आम्ही लोकांकडे पाहतो. त्यांना अपेक्षा असते, ते आमच्या तोंडाकडे पाहतात, आम्हाला आमदार म्हणतात, आम्हाला साहेब म्हणतात, आमच्याकडे अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी करतात. पण साहेब, या मतदारसंघामध्ये आम्ही ग्रामीण मध्ये काम करतो, अतिशय बिकट परिस्थिती आहे. हे सभागृहाला महाराष्ट्राच्या सर्व तमाम बघा, शहरातली गोष्ट वेगळी आहे, तिथं महानगरपालिका आहे, तिथं नगर विकास आहे, तिथल्या नगरसेवकांना जेवढं काम करावं लागतं तर आमदारांनी काम नाही केलं तर शहरामध्ये चालत आहे. पण ग्रामीणची अवस्था काय आहे? या ग्रामीणच्या बाबतीमध्ये तुम्हाला पॉलिसी बदलावी लागेल, तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी निर्णय करावा लागेल.